नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल सर्टिफिकेट कसं काढायचं, त्यासोबतच कोणते-कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत. संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. या ठिकाणी आपल्या न्यू युजर रजिस्ट्रेशन हिअर या ऑप्शनवर क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन कसं करायचं याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. या ठिकाणी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला युजर आयडी टाकून घ्यायची आहे. त्यानंतर पासवर्ड, त्यानंतर कॅप्चर कोड, त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मी संपूर्ण काही टाकून घेतो आणि लॉग इन करतो. लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी आपल्या डाव्या साईडला आपल्याला थोडं स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला रेव्हेन्यू डिपार्टमेंट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सब डिपार्टमेंट, त्यानंतर रेव्हेन्यू सर्व्हिस. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल सर्टिफिकेट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला परत ह्या ठिकाणी आपल्या एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल सर्टिफिकेटवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला कोणते-कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते दिलेले आहेत. ते मी पुढे सांगणारच आहे. त्यासाठी मी डायरेक्ट स्क्रोल स्क्रोल करतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल सर्टिफिकेट येण्यासाठी आपल्याला 15 दिवस लागणार आहेत. तर या ठिकाणी आपल्याला 15 दिवस लागणार नाहीत. 15 दिवसाच्या आतच हे सर्टिफिकेट येणार आहे. तर त्यानंतर या ठिकाणी आम्ही कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करून घेतो. या ठिकाणी आपल्या 3 स्टेप पूर्ण करायचे आहेत. ॲप्लिकेशन फॉर्म, अपलोड डॉक्युमेंट आणि मेक पेमेंट. या ठिकाणी आपल्याला सर्टिफिकेटचं नाव सिलेक्ट करायचं आहे. एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल सर्टिफिकेट. त्यानंतर ॲप्लिकंट डिटेल, जे आपण रजिस्ट्रेशनला नाव दिलं होतं तेच नाव या ठिकाणी आपल्याला शो होईल. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला फादर्स नेम टाकून घ्यायचं आहे. इंग्लिशमध्ये मी टाकून घेतो. तेच नाव मराठीमध्ये ह्या ठिकाणी शो होईल. त्यानंतर जी डेट ऑफ बर्थ दिली होती ती ह्या ठिकाणी शो होईल. वय शो होईल. मोबाईल नंबर शो होईल. मेल, फिमेल ह्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ईमेल आयडी ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालेल. त्यानंतर ऑक्युपेशन, या ठिकाणी आपण काय तुम्ही काय व्यवसाय करता हे ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. लेबर असाल, स्टुडंट असाल, इतर कोणती जॉब करत असेल तर ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मी स्टुडंट आहे म्हणून मी स्टुडंट सिलेक्ट करून घेतलेला आहे. त्यानंतर मी स्क्रोल करतो. आधार नंबर ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर एज, नॅशनॅलिटी ऑटोमॅटिकली येईल. त्यानंतर रेसिडेन्शियल परमनंट सीन, आपण या ॲड्रेसवर केव्हापासून राहतो ते टाकून घ्यायचं आहे. मी जन्मापासून राहतो म्हणून ह्या ठिकाणी मी जन्मतारीख टाकून घेतलेली आहे. त्यानंतर ॲड्रेस, जो आधार कार्डवर ॲड्रेस आहे तोच ॲड्रेस या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. बाकीचे ऑप्शनल आहेत, नाही भरले तरी चालेल. त्यानंतर जिल्हा, त्यानंतर तालुका, त्यानंतर विलेज, त्यानंतर पिनकोड, त्यानंतर स्क्रोल करून घेतो. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला बेनिफिशरी डिटेल द्यायची आहे, की हे सर्टिफिकेट आपण कोणासाठी काढतात त्याची डिटेल या ठिकाणी द्यायची आहे. या ठिकाणी यू-आय-डी नंबर म्हणजेच आधार नंबर नाही टाकला तरी चालेल, ऑप्शनल आहे. त्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी करंट ॲड्रेस टाकायचा आहे. आपण या करंट ॲड्रेसवर केव्हापासून राहतो? मी जन्मापासून राहतो म्हणून या ठिकाणी मी डेट ऑफ बर्थ टाकलेली आहे. या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 15 वर्ष पूर्ण झालेले पाहिजे, तरच आपल्याला हे सर्टिफिकेट निघणार आहे, अन्यथा निघणार नाही. त्यानंतर रिलेशन, हे सर्टिफिकेट कोणासाठी काढतात? भाऊ-बहीण, स्वतःसाठी, जे काय असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. मी स्वतःसाठी काढत आहे म्हणून मी सेल्फ सिलेक्ट करून घेतो. या ठिकाणी माझं नाव ऑटोमॅटिकली आलेलं आहे. जे रजिस्ट्रेशनला दिलं होतं तेच. मोबाईल नंबर नाही टाकला तरी चालेल, ऑप्शनल आहे.
त्यानंतर बर्थ डिटेल, या ठिकाणी आपला ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे बर्थ डिटेलचा. तर या ठिकाणी तुम्ही वरी जे ॲड्रेस दिला होता त्याच ॲड्रेसवर राहत असाल तर येस करा, अन्यथा नो करून तुम्ही जो ॲड्रेसवर जन्म झालेला आहे तो ॲड्रेस टाकू शकता. माझा याच ॲड्रेसवर झालाय म्हणून मी येस करतो. त्यानंतर एज्युकेशन डिटेल, या ठिकाणी आपलं एज्युकेशन आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. 10वी 12वी जे काही असेल, जर तुम्ही निरक्षर असाल तर तेही सिलेक्ट करू शकता. मी 12वी आहे म्हणून मी या ठिकाणी 12वी केले आहे. युनिव्हर्सिटी आपली महाराष्ट्र स्टेट बोर्ड. त्याच्यानंतर या ठिकाणी ॲडमिशन इयर सिलेक्ट करायचं आहे. 12वीला केव्हा केलं होतं ॲडमिशन. त्यानंतर कंप्लीट इयर. त्यानंतर 12वीला कोणत्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते, त्या कॉलेजचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि ॲड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी संपूर्ण माहिती ॲड झालेली आहे. जर काही चुकीचं वाटत असेल तर डिलीट या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही माहिती डिलीट सुद्धा करू शकता. त्यानंतर मायग्रेशन, तुम्ही कोणत्या राज्यामध्ये राहण्यासाठी गेले आहेत का? किंवा कोणत्या राज्यामधून राहण्यासाठी आले आहेत का? असेल तर या ठिकाणी येस करायचं आहे, अन्यथा या ठिकाणी नोच ठेवायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला विचारत आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये गव्हर्नमेंट स्कीम उचललेली आहे का? असेल तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर सर्टिफिकेट, या ठिकाणी आपल्याला रिझन द्यायचं आहे, की हे सर्टिफिकेट आपल्याला कशासाठी लागत आहे. तर मला एज्युकेशनसाठी लागत आहे म्हणून मी एज्युकेशन हे रिझन दिलेलं आहे. त्यानंतर ॲग्रीमेंट, या ठिकाणी आपल्याला टिक करायची आहे आणि सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी विचारत आहे, तुम्ही एकदा फॉर्म सेव्ह केल्यानंतर पुन्हा एडिट करता येणार नाही. काळजीपूर्वक फॉर्म भरा. त्यानंतर ओके ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही फॉर्म चेक करू शकता आणि परत सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करू शकता. या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ओके ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट, या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. या ठिकाणी आपल्याला फोटो अपलोड करून घ्यायची आहे. फोटोची साईज ही 5 केबी ते 20 केबी पर्यंत असली पाहिजे आणि रुंदी 160 पिक्सल असली पाहिजे. हाईट 200 ते 212 पिक्सल असली पाहिजे. जर तुम्हाला फोटो क्रॉप करता येत नसेल तर या ठिकाणी फोटो क्रॉप या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही फोटो क्रॉप करून घेऊ शकता. या ठिकाणी मी फोटो अपलोड करून घेतो. त्यानंतर या ठिकाणी मी डॉक्युमेंट अपलोड करून घेतो. डॉक्युमेंटची साईज ही 75 केबी ते 500 केबी पर्यंत असली पाहिजे. त्या ठिकाणी आपल्याला आयडेंटिटी प्रूफ द्यायचा आहे. तुम्ही आधार कार्ड देऊ शकता, पॅन कार्ड देऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता. तर या ठिकाणी मी आधार कार्डच अपलोड करणार आहे. त्यानंतर ॲड्रेस प्रूफ द्यायचा आहे, दुसरा डॉक्युमेंट. या या डॉक्युमेंटपैकी कोणताही एक डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचं आहे. या ठिकाणी मी राशन कार्ड अपलोड करू शकतो, वोटर आयडी करू शकता, लाईट बिल करू शकता. या ठिकाणी मी राशन कार्डच अपलोड करणार आहे. त्यानंतर अदर डॉक्युमेंटमध्ये पण ह्या ठिकाणी मी राशन कार्डच देणार आहे. त्यानंतर एज प्रूफ, या ठिकाणी आपल्याला आपली टी-सी अपलोड करून घ्यायची आहे. जर बोनाफाईड असेल तर बोनाफाईड सुद्धा अपलोड करून घेऊ शकता. त्या ठिकाणी मी टी-सी देणार आहे. त्यानंतर रेसिडेन्शियल प्रूफ, या ठिकाणी आपल्याला रहिवासी पुरावा द्यायचा आहे. तुम्ही तलाठी अहवाल देऊ शकता किंवा ग्रामसेवकचा पुरावा देऊ शकता किंवा बिल कलेक्टरचा रहिवासी दाखला देऊ शकता. तर या ठिकाणी मी तहसीलचा रहिवासी दाखला अपलोड करून घेतो बिल कलेक्टरमध्ये. त्यानंतर मॅन्डेटरी डॉक्युमेंट, हे डॉक्युमेंट कंपल्सरी आहेत. दोन्ही आपल्याला कंपल्सरी द्यायचेच आहेत. ऑथरमध्ये मी आधार कार्ड अपलोड करून घेतो. त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशनमध्ये जे मी पी-डी-एफ देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये तेच अपलोड करून घ्या. जे ह्या ठिकाणी दिलेलं आहे ते अपलोड करू नका. तर ह्या ठिकाणी मी थोडक्यात सांगतो सेल्फ डिक्लेरेशन कोणत्या स्वरूपात असणार आहे.
या स्वरूपात आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन अपलोड करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी आपलं संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वडिलांचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर वय, त्याच्यानंतर व्यवसायामध्ये शिक्षण सुद्धा टाकू शकता. त्यानंतर जे काही ठिकाण असेल ते ठिकाण टाकून घ्यायचं आहे ॲड्रेसमध्ये. त्यानंतर ठिकाण, दिनांक, अर्जदाराची सही आणि अर्जदाराचे नाव या स्वरूपात आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन भरून घ्यायचं आहे आणि ह्या ठिकाणी एक फोटो चिटकवायचा आहे आणि हे सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशनमध्ये ते अपलोड करून घ्या. अपलोड केल्यानंतर या ठिकाणी स्क्रोल करायचं आहे आणि अपलोड डॉक्युमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपले डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झालेले आहे. त्यानंतर ओके ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर थोडा वेट करा. त्यानंतर ओके ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्या सर्टिफिकेटचं नाव पाहू शकता आणि आपल्याला किती रुपये फीस लागत आहे ₹33 ती पाहू शकता. त्यानंतर कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तारीख पाहू शकता. थोडा लेट झालाय व्हिडिओ अपलोड करण्यासाठी. त्यानंतर कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड या ऑप्शनवर क्लिक करून राईट साईडला क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला 5 ऑप्शन दिसतील. नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, क्यूआर, वॉलेट्स आणि UPI. मी सिम्पली क्यूआर कोड सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर भीम UPI. त्यानंतर मेक पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपला क्यूआर ओपन झालेला आहे. या ठिकाणी तुम्ही कोणताही स्कॅनर यूज करून तुम्हाला पेमेंट करून घ्यायचे आहे. फोनपे, गुगल पे जे काही असेल ते तुम्ही स्कॅन करून घ्या आणि पेमेंट करून घ्या. पेमेंट केल्यानंतर थोडा वेट करा. रिफ्रेश वगैरे काहीही करू नका. मी पेमेंट करून घेतो. रिलोड होईल. थोडा वेट करा. या ठिकाणी आपली पेमेंट सक्सेसफुली झालेली आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपली पेमेंट सक्सेसफुली झालेली आहे. त्यानंतर या ठिकाणी मी स्क्रोल करतो. या ठिकाणी जे डॉक्युमेंट अपलोड केले होते ते डॉक्युमेंट या ठिकाणी शो होईल. आधार कार्ड, राशन कार्ड, परत मी राशन कार्ड अपलोड केलं होतं. त्यानंतर TC अपलोड केली होती. त्यानंतर रहिवासी पुरावा अपलोड केला होता तहसीलचा. त्यानंतर अदरमध्ये मी आधार कार्डच अपलोड केलं होतं आणि जे सेल्फ डिक्लेरेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तेच सेल्फ डिक्लेरेशन ह्या ठिकाणी अपलोड केलं होतं. हे सर्टिफिकेट तुम्हाला 3 ते 4 दिवसामध्ये मिळून जाईल. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.